जे विरोधी पक्षाचे नेते 4 जून नंतर मला वाटतं आमच्या दोघांच्या मध्येच येऊन बसतील भारतीय जनता पक्षामध्ये। या निर्वाचन क्षेत्रामध्ये आपल्याला चित्र वेगळं दिसणार आहे आणि हे जे सांगत आहेत धर्मराव बाबा म्हणे श्रीमंत आहे म्हणे बुद्धीने काय म्हणे बुद्धीने भिकारी काहीतरी सांगितलं तो अशोकराव आपलं काय त्यांचं नाव विरोधी पक्ष नेता येऊन इकडे शिवा देतात ते काय आम्हाला सुद्धा बोलता येते परंतु देवेंद्रजी अशोकरावजी नेते तिकडे बसल्या त्यांच्या बाजूला मी बसणार आता जाऊन मध्ये ते आपल्या जे विरोधी पक्षाचे नेते 4 जून नंतर मला वाटतं आमच्या दोघांच्या मध्येच येऊन बसतील भारतीय जनता पक्षामध्ये। म्हणून काय आता त्याला काळजी करायची आवश्यकता नाही। आतापर्यंत आता जाऊ दे आता जे काही 19 तारखेपर्यंत ते बोंबलतील इकडे मग आपला इकडे येतील। आता काय हालत केला त्यांनी एक मुद्दा सांगतो समाप्त करतो आपले काय उसंडी डॉक्टर उसंडी हे का आले बीजेपी मध्ये दोनदा त्यांना उभं केला तिसऱ्यांदा त्यांच्याकडे पैसा नव्हता म्हणून त्याला सोडले हट गरीब आदमी बोले म्हणजे आदिवासी माणूस गरीबच राहणार कोणता लखपती कोणता अमीर आहे का अशोकराव गरीब माणूस आहे तो त्यांना पैसे द्या म्हणतो मला माझ्या पेट्रोल टाकायला तर पेट्रोल टाकण्याकरता पैसे देत नाही। आता मी काय करू आता मला आता माझ्या खिशातूनच मी टाकलं पाहिजे असं प्रकारची परिस्थिती आहे। तर ते हे हा गरीबच आहे उसंडी गरीब डॉक्टर कोडवते मिस्टर अँड मिसेस ते का गेले तेच त्याचा खिसा खाली केला संपला त्यांचं काम उसंडीचं काम संपला। आता एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।